लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। केंद्र सरकारचा जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय ऐतिहासिक असून देशाला पुढे नेणार आहे। अनेक जाती अशा आहेत की त्यांच्या आतापर्यंत लोकसंख्या, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती कळत नव्हती। या क्रांतिकारी निर्णयामुळे हे सर्व प्रश्न मार्गी लागून समाजातील शेवटच्या घटकाला सामाजिक न्यायाचा लाभ मिळेल। देशातील आरक्षणासारख्या महत्त्वाच्या जनगणनेमुळे सरळ आणि सोप्या पद्धतीने सोडवणे शक्य होईल। या क्रांतिकारी निर्णयाचे स्वागत करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी आभार व्यक्त केले। यापूर्वी 2011 मध्ये देखील केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यावर अंदाजे 20,000 कोटी इतका खर्च केला गेला। परंतु या जातनिहाय जनगणनेमध्ये अनेक चुका होत्या। त्यापैकी जातनिहाय दर्शवणारा कॉलम नसल्यामुळे ती जनगणनाच फोल ठरली। तशीच आजच्या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल अशा काही चुका होऊ नयेत असे मत ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केले। केंद्र सरकारने जातीगत जनगणना करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत आनंददायी आहे आणि क्रांतिकारक आहे। या देशाला पुढे नेणारा हा निर्णय आहे। अनेक जाती अशा आहेत की त्यांची लोकसंख्या कळत नव्हती, त्यांची शैक्षणिक स्थिती काय आहे, त्यांची आर्थिक स्थिती काय आहे कळत नव्हतं। आरक्षणाचे अनेक मुद्दे आहे या देशामध्ये ज्याच्यामुळे अनेक वाद होतात आणि आरक्षणाचे प्रश्न सरळ आणि सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल। हा क्रांतिकारक निर्णय, त्याबद्दल माननीय मोदी साहेबांचं मी अभिनंदन करेन आणि केंद्र सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय आहे। परंतु यापूर्वी जो निर्णय झाला होता, यापूर्वी 2011 मध्ये अशाच प्रकारचा निर्णय झाला होता। त्यात 20,000 कोटी रुपये खर्च केले, परंतु जातीगत जनगणना करतो म्हणून सरकारने निर्णय घेतला, कॅबिनेटने निर्णय घेतला, परंतु जातीगत जनगणना करताना तो कॉलमच ठेवला नव्हता। त्यामुळे अनेक चुका, लाखो करोडोच्या चुका झाल्या आणि त्याच्यामुळे 2011ची जनगणना अशी फोल ठरली, अशी ठरू नये एवढीच अपेक्षा। रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.